आगमन झालंय आयोजन समितीच्या वतीनं आपणचं मनपूर्वक स्वागत असेल। येस थँक्यू। यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघू शकता। येस सर, गेम ऑन प्लीज। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय, मात्र इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील इथे जे कॅश प्राइज इथे जाहीर केले गेले होते, सन्माननीय प्रमुख अतिथीगण इथे बापू खडतळेच्या आकर्षक खेळीसाठी मिलन एक मिनिट इथे प्राइज दिलं जात आहे। व्यासपीठावर सर्व सन्माननीय योगेश भाऊ घोलप, राजू अण्णा लवटे, सूर्यकांतजी आप्पा लवटे, अभयजी महाराज, योगेश भाऊ भोर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत खडताळे यांना इथे प्राइज दिलं जात आहे। वेलपेड बापू खडताळे। चला, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये। ओ पहिला चेंडू, मॅन फ्रॉम सातपूर, वंडर बॉय। ओ इथे चेंडू अडतोय। इथे मयूर वाघच्या बॅट मध्ये एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला। शॉट ऑफ लेन इथे बॅट स्लॉट मध्ये होता, बॅटवर चेंडू पिक केला आणि मयूर वाघ एक तगडा स्ट्रोक बघायला मिळाला। मात्र निश्चितच नशीब मात्र आज मयूर वाघला धक्का देतोय आणि चेंडू हवेने आतमध्ये येतोय मैदानाच्या आतमध्ये। धावसंख्या इथे जाऊन पोहोचते 1। गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल पाटील, मॅन फ्रॉम ओझर। मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक टाकतोय त्र्यंबकराज टायगर संघाकडनं प्रफुल्ल पाटील। इकडे सर्वज्ञ फाउंडेशन सन्माननीय विशाल अण्णा संगमनेर यांचा हा संघ। खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, विकेटच्या मागच्या बाजूला मात्र विकेट कव्हर चेंडू इथे अडवतोय। सुरेख चेंडू, कमबॅक करताय गोलंदाज प्रफुल्ल पाटील। क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल इथे फाईन लेग मध्ये प्रशांत भवर, डाव्या हाताचा एक नावाजलेला बॅट्समन, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा नावाजलेला बॅट्समन इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलं। गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, थोडंसं मिसफील्ड बघायला मिळालं। संघमालक खेळाडू भूषण अडसर यांच्याकडनं, त्यांच्या बाजूला रवी वाव्हाळ हे देखील इथे गली क्षेत्रामध्ये होते। आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी थर्डमॅन रिझन मध्ये ते क्षेत्ररक्षणासाठी येत आहे। इकडे गली क्षेत्रामध्ये प्रशांत भवर, पॉइंट रिझन मध्ये कर्णधार अष्टपैलू खेळाडू प्रवीण आहिरे, कव्हर रिझन राहुल, मिड ऑफ विशाल पोलार्ड, गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल, ऑनसाइडला स्क्वेअर लेग निलेश सपकाळ आणि भूषण अडसरे फाईन लेग रिझन मध्ये। शॉट ऑफ लेंथ, ओहो लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट मयूर वाघच्या बॅट मधनं। इथे विशाल पोलार्डच्या पासनं चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय, सरळ जातोय लॉंग ऑफ रिझन, सीमारेषेच्या पलीकडे चौकार। एक महत्वाची सूचना असेल, अत्यंत महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते। व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जी मंडळी थोडीशी सीमारेषेच्या आतमध्ये आले त्यांना विनंती असेल आपण मागे सरकायचंय।
संपूर्ण मैदानाच्या सीमारेषेजवळ जे प्रेक्षक आतमध्ये असतील, मैदानाच्या आतमध्ये आयोजन समितीच्या वतीने त्यांना कडक सूचना असेल, आपण मागे जायचंय, बाहेर जायचंय सीमारेषेच्या. ओ मयूर वाघ ऑन इज फायर. ओव्हर पिच डिलिव्हरी, जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र बॅटवर चेंडू पिक केला गेलाय आणि डीप कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे एक फ्लॅट 6 बघायला मिळतोय मयूर वाघच्या बॅट मधनं. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. मयूर वाघच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार. जर काय डिसिजन आहे सर? येस, थँक्यू. मयूर वाघ साठी येत आहे ओव्हर द विकेट. ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले मयूर वाघ. बॅटवर चेंडू पुन्हा एकदा पिक केलाय आणि एक मजबूत प्रहार, एक तगडा स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्ही क्षेत्रामध्ये लॉंगॉनच्या डोक्यावरनं हवाई मार्गानं सीमारेषे पार आणखी एक लाजवाब स्ट्रोक, षटकार. वाह, मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक जरी संपलं असेल, मात्र मयूर वाघच्या एक स्फोटक खेळीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवर. एक षटकानंतर बिनबाद 18 धावा. या अगोदरच्या खेळामध्ये त्र्यंबकराज टायगर संघानं सलग 3 सामने जिंकून या चौथ्या सामन्यामध्ये प्रवेश केलाय. प्रवीण आहिरे कर्णधार, एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूच्या नावावर देखील अनेक विक्रम आहेत. अत्यंत भेदक स्पेल देखील याच्या नावावर आहेत. आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स देखील यांनी क्रिएट केले. हा एकमेव असा खेळाडू असेल की त्याने नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग असो, सन्माननीय युवा सेनेचे पदाधिकारी अजिंक्य अण्णा चोंबळे यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी मैदानावर जी नाशिक, संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी आयोजित नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, त्यासोबतच याच मैदानावर नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने मिळवला होता. या दरम्यान मात्र षटकाची सुरुवात थोडीशी खराब होते. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावांवर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा नो बॉल. येस, फ्री हिट असेल. विकेटच्या अगदी बाहेर चेंडू यावेळेस डिलिव्हर केला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळेस विकेटच्या बाहेर तुम्ही चेंडू टाकत असता, डिलिव्हर करत असता, त्यावेळेस मात्र पंचांकडनं तुम्हाला इथे पनिश केलं जातं. नो बॉल असेल. हो, ऑन साइडला मिस टाइम स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग 38 सीमारेषे जवळ. सिंगल अगदी सहज कंप्लीट केली जाते. धावसंख्या या एक धावेच्या मदतीनं 21 धावा. ओहो, मयूर वाघ ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू इथे पिच केला जातोय. सलग 2 व्हाईट बॉल टाकल्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर बदल करत आहे. आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी येत आहे. यावेळेस वेगवान मारा केला गेला आणि कमबॅक करत असताना मात्र एक चांगला चेंडू प्रवीण आहिरेकडनं इथे विकेटवर बघायला मिळाला. मयूर वाघ पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर 21 धावा. एज, ओहो एज, व्हॉट अ सेलिब्रेशन. प्रवीण आहिरे बॅटचा लिडिंग एज आणि विकेट कीपर नितीन बेन यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिलं यश
पहिला ब्रेक थ्रू मिळून देत असताना प्रवीण आहिरे मैदानाच्या आतमध्ये. मयूर वाघ आज मात्र वेगळ्या इराद्या सोबत मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. पहिल्या चेंडूवर एक बिग हिट त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाला. भले तो चेंडू विकेटच्या मैदानाच्या बाहेर गेला नाही, हवेच्या वेगानं तो आतमध्ये आला, मात्र स्ट्रोक अप्रतिम होता. चांगले फटके त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाले. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 21 धावा धावपल करावं लागत आहे. प्रवीण आहिरे. जिस जिस पे जग हंसा है उसी ने इतिहास रचा है. प्रवीण आहिरे एक मोठ्या शर्यतीचा मोठा खेळाडू. ऑन साइडला रोहित परबच्या बॅटमधनं लॉफ्टेड फटका, एका हाताने खेळून काढलेला स्ट्रोक, लेग स्टंपवर टाकलेला चेंडू एक जागेवर मात्र भिरकी घेत आहे. हो, यावेळेस अनोख्या पद्धतीने यावेळेस रोहित परबच्या बॅटमधनं हा स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू वेगाने सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. हो, हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय कव्हर रिजन मध्ये. विशाल पोलार्ड चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावफलक 2 षटकानंतर 1 गडी बाद 30 धावा. 1 गडी बाद 30 धावा. इथे रोहित परब यांच्यासाठी प्राइज येत आहे. अर्देव स्पोर्ट्सचे ओनर नितीनजी राजगिरे यांच्या वतीनं सलग 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवर येत आहे प्रतीक भालेराव. लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित खेळाडू. आपल्या फिरकीसाठी देखील त्यांना ओळखलं जातं. ओ, स्विच हिट. इथे रोहित परबच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन सीमारेषे पार. चौकार. या ठिकाणी वाह.
आज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण बघू शकता नाशिक रोड माजी सभापती नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे इथे मात्र नव्या भूमिकेमध्ये आपण बघू शकता आज एक क्रिकेटपटू म्हणून आज मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला हवेमध्ये खेळून काढलाय फाईन लेग रिजन मध्ये एका संघ मालकाचा झेल इथे संघ मालकाने सोडलाय वा काय खेळ मैदानावर बघायला मिळतोय मैत्रीपूर्ण लढत बघू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये विशाल अण्णा संगमनेरे टीम ओनर सर्वज्ञ फाउंडेशन संघाचे इथे ऑनसाइडला एक सुरेख फटका त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाला हवेत उंच उडालेला झेल भूषणजी अडसरे त्र्यंबक राज टायगर संघाचे ओनर खेळाडू चेंडूच्या खाली आले झेल मात्र तिथे सुटतोय इथे या स्पर्धेच्या इतिहासातली पहिली धाव विशाल अण्णा संगमनेरे यांच्या अकाउंटमध्ये ऑफिशियली इथे काउंट होते इथे प्राइज येत आहे विशाल अण्णा तुमच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसे इथे लावले जात आहे सन्माननीय युवासेना महाराष्ट्र पदाधिकारी अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं तुमच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये तर प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपये लावले जात आहे त्यानंतर सन्माननीय शंतनू निसाळ यांच्या वतीनं विशाल अण्णा तुमच्या प्रत्येक सलग 2 षटकार सलग 2 षटकारांसाठी 1100 रुपये तर योगेश भाऊ भोर यांच्या वतीनं देखील सलग 2 षटकारांसाठी 5000 रुपये लावले जात आहे यावेळेस मैदानी षटकार मारला जातोय विशाल अण्णा यांच्याकडनं माझ्या मते पूर्ण 6 षटक खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल अण्णांचा या दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 37 धावा 3 षटकांची समाप्ती इथे होते यावेळेस मैदानाच्या बाहेर सीमारेषेजवळ विशालांना संगमनेरे यांचे समर्थक पप्पूभाऊ जाधव इथे आलेत खास विशालांना संगमनेरे यांचा खेळ बघण्यासाठी त्यांचं स्वागत असेल विशालांना यांच्यासाठी प्राइज मी पुन्हा एकदा सांगेल अजिंक्य अण्णा चुंबळे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपये तर चौकारासाठी 500 रुपये शंतनू निसाळ यांच्या वतीनं षटकारासाठी 1100 रुपये इथे पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते सन्माननीय शरदजी घुगे यांच्या वतीनं प्राइज येते विशाल अण्णा संगमनेर यांच्यासाठी सलग 3 चौकारांसाठी आजच्या दिवसभरातलं सर्वात मोठं प्राइज येत आहे सलग 3 चौकारांसाठी 11000 रुपये रकमेचं पारितोषिक शरदजी घुगे यांच्या वतीनं हो या दरम्यान राहुल बागडे गोलंदाजी मार्कवर एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला नितीन बेन अप्रतिम झेल इथे टिपताय विकेटचं पतन बॅक टू द पविलियन
इथं स्विंग केला गेला, स्विंग अँड मिस. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आजच्या दिवसभरातला हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. राहुल मॅन फ्रॉम इगतपुरी लेग स्टंपवर टाकलेला चेंडू, भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा इथे येतोय. एकोणचाळीस धावा धावफलकावर लागताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो हो, विशाल अण्णा संगमनेर यांच्याकडनं एक अटॅकिंग क्रिकेट, आक्रमक क्रिकेट बघायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वा, एखाद्या अनुभवी क्रिकेटपटूप्रमाणे इथे फलंदाजी केली जाते विशाल अण्णा यांच्याकडनं. सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये समाजकार्य करत असताना आपण अनेक वेळेस तुम्ही विशालांना यांना बघता. आज मात्र तुम्ही ओहो, रिव्हर्स हिटचा प्रयत्न. वाह. आणि यावेळेस मात्र रिस्क घेतली गेली विशाल संगमनेर यांनी. निर्धाव चेंडू येतोय, षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद, 41 धावा. 41 धावा धावफलकावर लागताय. विशालांना 5 चेंडूमध्ये 5 धावांवर बॅटिंग करताय. तर मंगेश जाधव येत आहे आता. ऑन साइडला शॉट पूल केलाय. व्हॉट अ शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 61 धावा. शंतनू निसाळ यांच्या वतीनं प्राइज येत आहे. ओ प्रवीण आहिरे, अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी. प्राइज येत आहे की विशाल अण्णा संगमनेरे यांनी जर षटकार मारला तर 5,000 रुपये रकमेचं पारितोषिक असेल एका षटकारासाठी. तर बॅट्समन मंगेश तुमच्यासाठी देखील असेल, एक षटकार जर आपण मारला तर 1,001 रुपयांचं पारितोषिक असेल. शंतनुजी निसाळ. इथे विशाल अण्णा इथे धावबाद होत आहे. विकेट. ओहो यस, क्लीन बोल्ड. मंगेश जाधव क्लीन बोल्ड. बॅट्समनला सूचना असेल. बॅट्समनला सूचना असेल. कंटिन्यू सर. ओहो हो, लाजवाब स्ट्रोक. इथे बॅट्समन इथे धावबाद होत आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील गामने इथे वेगानं धाव घेण्यासाठी इथे आले होते, मात्र बॅट्समन तिथे धावबाद होत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असेल. ओ स्वप्नील गामनेच्या बॅट मध्ये एक जबरदस्त प्रहार आणि चेंडू सरळ जातोय लॉंग.
येस येस येस, विकेट हॅट्रिक साठी प्राइज येत आहे. रोहित परब यांच्यासाठी प्राइज असेल. विकेट हॅट्रिक जर आपण घेतली तर सन्माननीय दर्शनजी सोनवणे सर यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. रोहित परब ऑन हॅट्रिक. ओहो, फुल टॉस चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. मयूर चेंडूच्या मागे येत आहे. सूर्यक असं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळतंय. एक षटकांची समाप्ती होते. रोहित परब यांचं एक अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. त्र्यंबक राज टायगर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 2 गडी बाद 4 धावा. अजूनही 30 चेंडूमध्ये त्र्यंबक राज टायगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता असेल. ओहो, लाजवाब स्ट्रोक. इकडे वाईडिश मिड ऑफ मध्ये रोहित परब चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. एक दोन्ही संघामध्ये जर आपण बघितलं असेल की अनेक दोन्ही संघामध्ये क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित खेळाडू. ओहो, पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. या अगोदरच्या षटकामध्ये विकेटच्या मागच्या बाजूला किरण बाबर यांच्याकडनं एक अप्रतिम झेल पकडला गेला. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खेळत असताना विकेटच्या मागच्या बाजूला किरण बाबर यांनी 2 लाजवाब झेल पकडले होते. निश्चितच त्यावेळेस देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा एक अप्रतिम खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळाला होता.
हो, यावेळेस मात्र बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. सिंगल, एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 1.3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. राहुल कल्याणी, बाळा यांच्यासाठी प्राइज येते. ओहो, बाळा कल्याणी यांच्या बॅट मधनं व्हाट अ शॉट. सीमा या षटकारासाठी दिलीप सर विचारे यांच्या वतीनं प्राइज येते. बाळा कल्याणी यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपये. तर रिव्हर्स षटकार जर आपण मारला तर पुन्हा एकदा प्राइज असेल. एज आणि किरण बाबर डाऊन द बॉल. बाळा कल्याणी इथे झेल सामना आणि आजच्या दिवसभरातील चौथा सामना जो असेल शिवगर्जना आणि मास्टर्स वॉरियर्स. शिवगर्जना मास्टर वॉरियर्स, कृपया कॅप्टन टॉस साठी यायचे आपल्या प्लेइंग 11 लिस्ट सोबत. मास्टर्स वॉरियर्स आणि शिवगर्जना संघ. इथे राहुल कल्याणी यांच्यासाठी प्राइज लावलं गेलं. राहुल कल्याणीच्या बॅट मधनं एक उत्तुंग षटकार बघितला गेला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर प्राइज इथे डिक्लेअर केला गेला. मात्र दुर्दैवानं राहुल कल्याणी तिथे विकेटच्या मागच्या बाजूला झेलबाद झाले आणि त्यांना देखील माघारी परतावं लागतंय. त्र्यंबकराज टायगर संघाची धाव संख्या 1.5 षटकानंतर 3 गडी बाद 11 धावा. विशाल पोलाड, बाहुबली फलंदाज, आपल्या लांबच लांब षटकारांसाठी, तगड्या हिटसाठी, पॉवर हिटसाठी, एक पॉवर हिटर्स म्हणून, एक शक्तिशाली फलंदाज म्हणून विशाल पोलाड यांना ओळखलं जातं. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 3 गडी बाद 11 धावा. आता समीकरण बनतंय त्र्यंबकराज टायगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 63 धावा इथं करायच्या. वाह, बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम खेळाडूंमधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोहित परब विरुद्ध प्रवीण आहिरे. ओ, हलक्याने चेंडूला स्टेअर केलंय. लेट कट पद्धतीचा स्ट्रोक, वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथं बिट्टू वेगानं चेंडूच्या मागे धावतोय. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे मात्र नजाकत बरा स्ट्रोक बघायला मिळाला. लेट कट पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला. रोहित परबच्या वेगवान चेंडूला आपल्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करत असताना कलात्मक फटका बघायला मिळाला. विकेटवर रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण बघत असाल तर वाऱ्याच्या वेगाने तिथे धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 3 गडी बाद 13 धावा. ओमान देशाकडनं, ओमान देशात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून आलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. ओ, ऑन साइडला पूल केलाय. व्हाट अ शॉट.
त्यानंतर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगलं खेळतात, स्वतः देखील प्रशिक्षक आहेत. तर दुसऱ्या बाजूला क्लब ऑफ नाशिक रोडचे क्रिकेट प्रशिक्षक, लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षक, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला मोठा सर्वोत्तम खेळाडू, अष्टपैलू खेळाडू प्रवीण आहिरे ऑन स्ट्राइक. ओहो, स्ट्रेट डाउन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. व्हॉट अ शॉट, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू सीमारेषे पार. रोहित परब देखील लेदर बॉल क्रिकेटर म्हणून अत्यंत नावाजलेला खेळाडू. ओ मिस टाइम. ओ जेल सुटतोय इथे. रॉकी वाघ डाऊन द बॉल जेल घेण्यासाठी आलेत, मात्र इथे प्रवीण आहिरेचा झेल इथे सुटतोय. इथे कोसळताय ते ग्राउंडवर, मैदानावर. झेल इथे ड्रॉप होतोय प्रवीण आहिरे यांचा. लाईफ मिळते. धावसंख्या 3 गडी बाद 24 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा खर्च करताय रोहित परब. विशाल ससाने ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज इथे संकेत घाटे आणि विशाल अण्णा इथे झेल घेण्यास आले. झेल होऊ शकला नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे कॉलिंगचा अभाव दिसला, मात्र हरकत नाही आहे. झेल इथे ड्रॉप होतोय. या अगोदरच्या चेंडूवर प्रवीण आहिरे यांना लाईफ मिळाली आणि आता या चेंडूवर विशाल पोलाड यांना देखील एक लाईफ मिळते. रोहित परब पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता विशाल ससाने यांचा, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. एक अप्रतिम डिलिव्हरी या सुरेख चेंडू सोबत षटकाची अखेर होते. षटक इथे संपतंय. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. आता पुढच्या 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 50 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 50 धावा. यानंतरचा सामना असेल तो शिवगर्जना विरुद्ध आजच्या दिवसभरातली ही 4थी लढत असेल. चला कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचंय. मास्टर्स वॉरियर्स संघाचे कॅप्टन योगेश महाले, तर दुसरीकडे शिवगर्जना संघाचे कॅप्टन विकास धोत्रे. इथे मास्टर्स वॉरियर्स हा संघ आहे सन्माननीय दिनेशभाई दासवानी, नावेदभाई रिझवी, तर दुसऱ्या बाजूला शिवगर्जना संघ सन्माननीय किरणप्पा कोंबडे, मदनशेठ ढेमसे आणि रोशनभाई गवळी. या दरम्यान एक अप्रतिम डिलिव्हरी. स्वप्नील गामने गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील गामने बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सर्व बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. आता 17 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. एच आणि प्रवीण आहिरे इथे विकेटच्या मागच्या बाजूला झेलबाद. किरण बाबर यांचा पुन्हा एकदा एक सुरेख झेल. विकेटच्या मागच्या बाजूला सुरेख यष्टीरक्षण, आउटस्टँडिंग विकेट कीपिंग. प्रवीण आहिरे झेलबाद. बॅक टू द पवेलियन.
ओ माय गुडनेस, नितीन बेन मैदानाच्या आतमध्ये, जे फार मोठ्या संख्येने प्रेक्षक, माझ्या मते हजारोंच्या संख्येने प्रेक्षक या खेळाडूची फलंदाजी बघण्यासाठी सकाळपासून इथं आपली जागा राखून ठेवले होते. त्या प्रेक्षकांची मात्र आता इथं इच्छापूर्ती होईल, प्रेक्षकांचं समाधान होईल. नितीन बेन आता मैदानावर येत आहे, ज्यांना बिट्टू म्हटलं जातं. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये ओहो, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग ड्राईव्ह इथं. माय गुडनेस, पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार, चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या पार, चौकार. बिट्टू, ज्यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये बिट्टू म्हटलं जातं, तर भारतीय क्रिकेट विश्वामध्ये लक्ष्मी रतन शुक्ला या खेळाडूला देखील बिट्टू म्हटलं जातं. जे बिट्टू नावाचे खेळाडू असतात, बॅट्समन असतात, त्यांचं करिअर फार मोठं आहे. बघूया काय होतं. ओ हो, लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. नितीन बेनच्या बॅट मधनं आणखी एक दमदार फटका, डीप लॉंग लेग, सीमारेषी पार, चौकार. सलग 2 चौकारांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक इथे माझ्याकडे जमा झालंय. आज मात्र क्रिकेट खेळा आणि पैसे कमवा, लखपती बना, ही स्कीम चालू आहे. वाह, यावेळेस मात्र एक नजाकत भरा फटका इथे बघायला मिळतोय. वाह, सिंगल कंप्लीट केली गेली. नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन बेन पोहोचताय. धावसंख्या 4 गडी बाद 33 धावा. या शेवटचा चेंडू असेल. स्वप्नील गामने ओव्हर द विकेट, ऑन साइडला पूल केलाय, हवेमध्ये चेंडू. ओ हो, पहिला, दुसरा, तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र झेल सुटतोय मयूर वाघ यांच्याकडनं. इथे विशाल पोलाड यांना पुन्हा एकदा एक लाईफ मिळते, जीवदान मिळतंय आणि इथे षटक देखील संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 4 गडी बाद 33 धावा. शेवटची 12 चेंडू शिल्लक, धावा करायच्या त्या 41 धावा. पॉसिबल, शक्य असेल, प्रतिषटक 20.50 या सरासरीने 12 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. चला लवकर खेळ सुरू करायचा आहे. सलग 2 चेंडूवर 2 चौकार नितीन बेनच्या बॅट मधनं बघायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी, पैसे वसूल करणारी खेळी आज नितीन बेन यांच्या बॅट मधनं बघायला मिळाली. या सिरीज मध्ये, या काका नाना प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करत असताना मात्र ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली, निश्चितच त्यांचं कौतुक असेल. बाहेरनं सेट होऊन आल्यासारखं पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न इथं फसतोय, बॅट्समनच्या बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय, डॉट बॉल येतोय. किरण बाबर गोलंदाजी मार्कवर, निर्धाव चेंडू सोबत षटकाची सुरुवात होते. 12 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडू मात्र निर्धाव येतोय. आता 11 चेंडू आणि 41 धावा. इथे पुन्हा एकदा स्वप्नील गामने ओव्हर द विकेट. ओ, पुन्हा एकदा हवेमध्ये खेळून काढलाय. विशाल पोलार्डच्या बॅट मधनं एक लॉफ्टेड फटका. येस, काव कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर विशाल पोलार्डच्या बॅट मधनं आलेला हा हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमारेषे पार, षटकार.
इथे रॉकी वाघ यांनी ज्या पद्धतीने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रयत्नांचं कौतुक असेल. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुठली गंभीर दुखापत होईल त्याची तमा न बाळगता एक अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यांचं कौतुक असेल. या दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. पुन्हा एकदा मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय. वाह, आता स्ट्राइकवर तुम्ही बघू शकता नितिन बेन येत आहे. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दे कि औकात में रहे. नितिन बेन ऑन स्ट्राइक. ओ लॉफ्टेड फटका. पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषे पार, चौकार. नितिन बेन ऑन इज फायर. आतापर्यंत आपल्या 19 धावांच्या खेळीमध्ये 3 अप्रतिम चौकार देखील त्यांनी लगावलेत. 6 चेंडूमध्ये 19 धावांची धुवाधार खेळी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटवर बघायला मिळते. किरण बाबर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. या दरम्यान लेग स्टंपवर टाकलेला चेंडू इथे अपील केलं गेलं मुख्य पंचांकडे, मात्र मुख्य पंचांवर कुठलाही परिणाम इथे दिसत नाहीये. डॉट बॉल येतोय. धावफलक 4.5 षटकानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. इकडे विशाल पोलार्ड मात्र विकेटवर थोडंसं स्ट्रगल करताना दिसत आहे. ऑन साइडला पूल केलाय. व्हाट अ शॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय सीमारेषे पार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 5 षटकानंतर 4 गडी बाद 50 धावा. आणि आता शेवटचे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडूवर इथे चौकार आवश्यक असेल, या फिर 4 चेंडूमध्ये 4 षटकार जर आपण मारले तर अगदी सहजपणे तुम्ही हा सामना जिंकू शकता. या मैदानाचा जर विचार आपण केला तर 24 धावांचं टार्गेट मात्र निश्चितच अगदी सहजपणे होऊ शकतं. याचं कारण स्ट्रायकिंग एंडला तुम्ही जो बॅट्समन बघताय, आपल्या लांबच लांब षटकारांसाठी आणि तगड्या फटक्यांसाठी पॉवर हिटर म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. बाहुबली फलंदाज विशाल ससाने. इथे काय होतंय. बॅट आणि बॉल मध्ये याही वेळेस संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल येतोय. विशाल पोलार्ड 6 चेंडू खेळलेत, अजूनपर्यंत सिंगलही त्यांच्या बॅटमधनं आली नाहीये. पुन्हा एकदा मिस टाइम. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न इथं केला गेला. 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 23 धावा. इथे मात्र निश्चितच प्रेक्षकांच्या नजरा आज मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. याचं कारण नितिन बेन स्ट्रायकिंग एंडला. एज, लीडिंग एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला इथे किरण बाबर मात्र पुन्हा एकदा एखाद्या भिंतीप्रमाणे चेंडूच्या मागे येत आहे आणि एका अप्रतिम झेल टिपला जातोय. नितिन बेन यांच्या वादळी खेळीचा इथं अंत होतोय. विकेटच्या मागच्या बाजूला झेल बाद. बॅक टू द पवेलियन. वाह, इथे फलंदाजीसाठी बॅटिंगसाठी त्र्यंबकराज फायटर टायगर संघाचे ओनर खेळाडू भूषण अडसरे हे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. टार्गेट असेल 3 चेंडू आणि 23 धावा. लक्ष असेल 3 चेंडू आणि 23 धावा.
यानंतरचा सामना असेल शिवगर्जना आणि मास्टर्स वॉरियर्स. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये टाकलेला टप्पा. एक सुरेख गोलंदाजी इथे मयूर वाघ यांच्याकडनं. अप्रतिम डिलिव्हरी. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. वेगानं चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या सामन्यातील शेवटचा चेंडू असेल.